फिलहाल इथं सध्या कोणती अमर पाटीलकीच आहे. अमर पाटील का? ताजा निवृत्त पाहिजे आम्हाला, नेतृत्व ताजं पाहिजे. आता नेतृत्व पाहिजे हा, तुम्हाला? युवा नेतृत्व पाहिजे. आणि अमर पाटील हे काम करणारा माणूस. मिस्त्री जो जण नाही खडो नाही करता, एकला खडो नाही करता कोणते. तरी पण थांबलेत प्रहारकडून. पराकडून उभारल्यापर्यंत बाबने मिस्त्राला तेवढं काय हे नाही आहे, तरी मतं खातात त्याने. आता लाडकी बहीणचे पैसे घेतले म्हणलं तर लाडकी बहीण म्हणजे ज्याचे पैसे घेतले त्याचंच घ्यायचं. बरोबर. काढादी तर अपक्षाची हवा आहे. तिकीट भेटलं असतं तर तुम्ही मानेंना मानेचं काम केलं असतं. बापूंनी कामं केली नाहीत का? त्यांनी काय नाही बकाच केलाय. मित्रांनो, मी आदिल पटेल हल्लाबोल न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आपण सध्या हत्तूर या गावात आहोत. हत्तूर हे गाव सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हा प्रमुख आणि इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे. याच गावातून इथल्या मोठमोठ्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा नारळ याच गावातून फोडला होता. हा खूप इंटरेस्टिंग असा मतदारसंघ झालेला आहे. प्रत्येक मतदारसंघात हा दुरंगी किंवा तिरंगी लढत आहेत, पण या मतदारसंघात अक्षरशः सप्तरंगी निवडणूक लढलेली आहे. कारण येथे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तर आहेतच, त्याचबरोबर इतर पक्षाचे आणि अपक्षी मोठे तगडे उमेदवार उभे राहिलेले आहेत. आपण या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या हत्तूर गावातील लोकांची मत जाणून घेऊयात. बघूयात, चला हवा कुणाची आहे. महाराज, हवा कुणाची आहे? हवा कुणाची आहे? हे का मी तर शेतात असतो, का सांगू आता. शेतातच आहे मी शेतात असतो. शेतमालाला भाव आहे का? काय नाही, माव नाही, आम्ही नाही, सोयाबीन? कर्जा सूट नाही, काही नाही. सोयाबीन? काय कशालाही भाव नाही. कापसाला? कशाला भाव नाही, कर्जा सूट नाही, काही नाही. मग हवा कोणाची आहे? हवा आता सध्या हे आलं तर पक्ष चांगला आहे. कुठलं? हे आमचा राहत्या पक्ष आहे. कुठलं पक्ष? नाव काय? मला तर देवा नाही, मला तर दगड आहे. ते महाविकास आघाडी चांगली आहे म्हणतात तुम्ही? नाही, आमचं काँग्रेस सरकार नाही. पण काँग्रेस पक्षाने तर तिकीटच दिले नाही की काँग्रेस पक्षानं. युतीमध्ये तर अमर पाटील आहेत की? युतीमध्ये तर अमर पाटील आहेत. येणारच त्याने. अमर पाटील येणार. अमर पाटील येणार नाही तर काढेल येणार. अमर पाटील नाही तर काढा दे. ठीक आहे, बरोबर आहे का नाही? तुम्ही सांगा. नाही, आम्ही या मतदारसंघातले नाही. चला, हे कार्यकर्ते आहेत, पुढे बघूया. काका, हवा कुणाची आहे? ठीक आहे, चला. कार्यकर्ते आहात का तुम्ही? आम्ही मराठी येत नाही. तुम्हाला मराठी येत नाही? ठीक आहे, चला सांगा सर, हवा कुणाची? सुभाष बाबू देशमुखचे. सुभाष बाबू देशमुखचे का? विकास काम खूप केले त्याने. 5 विकास काम सांगा त्यांचे. रस्ते, सेना विमा जोड कालव्याचं हे करून दिले त्याने, मंजुरी करून पण दिली. तो अजून अपूर्ण नाही की? अहो सर, मंजुरी मिळाली की आता. मंजुरी मिळाली. बरं, अजून? वडापूर बॅरेज, हां, त्याचं मंजुरी मिळाली आहे. रस्ते पूर्ण झालेत. हां, सबसिडी झाले. 5च विचारलं तुम्ही. पण बापूवरती असा आरोप केले जाते की 2.5 वर्ष बापू हे संपूर्ण मतदारसंघातून गायब होते. नाही, तसं काय नाही. कोण केलं तसं? नाही, तसं काय नाही. होते. म्हणजे विकास झालाय? विकास झालाय, भरपूर विकास झालाय. पक्ष म्हणून का व्यक्ती म्हणून? व्यक्ती म्हणून. हो, ठीक आहे, चला या आपण. तुम्हाला नाही, हवा कुणाची आहे? हवा कुणाची आहे? मला काय कळत नाही. मतदान आहे का तुमचं? आहे. कुणाला टाकणार आहे यावेळेस? काय ते पोरगं काय कुणाला सांगते काय? मतदान तुम्ही परवा दिवशी कुणाला करणार? नाही, परवा दिवशी करणार आहो. कुणाला होत आहे काय मला काय कळत. म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही ठरवलं नाही कुणाला मतदान करायचं आहे? बर. बेदाण्याला भाव आहे का? सोयाबीनला भाव आहे का? नाही, काय मला ते कळतच. ठीक आहे, चला या. महाराज, हवा कोणाची आहे सध्या?
का भीती आहे काय? ए भीतीच नवा मग? भीती कशाला का भिवून का कोणाला चोरू नका प्रत्येक जण सांगायला मागं पुढं का होतंय? करायचं डायरेक्ट सोडायचं तिथे हे बघते ते बघते काय मग भीती वगैरे नाही? ए मग हवा कोणाची आहे? हवा म्हणून काय आता समजणार तेच थांबल्यावर तर सगळं हे होणार इलेक्शन झाल्यानंतर एकूण 7 उमेदवार तगडेच उमेदवार आहेत ज्यांच्यात लढती आहे. लढती आहे महाविकास आघाडीकडून अमर पाटील आहेत, महायुतीकडून सुभाष बापू आहेत, अपक्ष म्हणून काळादी आहेत, प्रहारकडून बाबा मिस्त्री आहेत. मग हवा कोणाची आहे? हवा चालते हवा चालत नाही कसं सोयाबीनला भाव आहे का? नाही कापसाला हाय कापसाला भाव आहे? किती आहे? काय यार्डाला गेल्यावर समजणार ना ते हवा कोणाची आहे? मी शेतात राहतो दिवसभर गावात आज आलो कोण हवा करतेत कोण नाही ते मला काहीच माहित मतदान आहे का तुमचं? या आहे मी इलेक्शनच्या डोक्यात घालत नाही इलेक्शन पिरियडमध्ये कुठलं बी ग्रामपंचायत इलेक्शन असलं तर बी त्याच्यात भाग घेत नाही मतदान कोणा? आज कुठपर्यंत जात आहे तिथं त्यांना मतदान करतो तेवढं. सोयाबीनला भाव आहे का? सोयाबीनला आहे 3-4 हजारपर्यंत. 3000 प्रति एकर खर्च किती आहे सोयाबीनला? सोयाबीनला प्रति एकर मला तर बी 10-15 हजार रुपये खर्च होतात. नाही रान करण्यापासून तर 20,000 जातात. 20,000 आणि भाव काय आला? भाव 4,000. 4,000 म्हणजे 2,000 प्लस भाव भेटलाय तुम्हाला. 3 महिन्यानंतर ना 2,000 प्लस. भाव आहे का नाही आहे सोयाबीनला? नाही नाही आहे. मी तुम्हाला सांगू काय म्हणला? नाही सोयाबीन तर कोणी घालतच नाही. चालत नाही. प्रामुख काय? ऊस. नाही ज्वारी ऊस गहू ते काय ठीक. हवा कोणाची आहे? अमर पडलं. अमर पाटील. अमर पाटील आहे. हा अमर पडलं. बोला दादा हवा कोणाची आहे? हवा सगळ्यांचीच आहे. टॉपवरती कोण आहे सध्या? टॉपवरती काय सांगता येत नाही हां काय तुमचं मतदान आहे का? आहे की कोणाला करणार? आम्ही संतोष पवार. संतोष पवार का? तो आमचं भावकीतला आहे जवळच आहे. हां हां नवीन आहे उमेदवार. नवीन उमेदवार. बाकी सगळ्यांना बघितलं आता. हां संतोष पवारला एक चान्स द्यायचं बघायचं आहे. बाबा मिस्त्री बाबा मिस्त्री नाही. नाही प्रहारचं काम आहे. प्रहारचं काय नाही आहे किरकोळ तेवढंच. बघ मागच्या वेळेस तर बाबा मिस्त्री आणि बापू दोघांना लढती झाली होती. 58,000 मतं आहेत बाबा मिस्त्रीला. कास्ट पोलराईज झालं तर नाही मुस्लिम समाज आहे तर फक्त 40,000 मतदान आहे. हो झालते पण त्यांचे 58,000 मतदान आहे. त्यांचे कामं पण आहेत सिटीमध्ये बाबा मिस्त्रीचे थोडे त्याच्यामुळे झालं. सिटीमध्ये आहेत आणि खेड्यापाड्यात खेड्यापाड्यात आहे पण मोजके तेवढं काही जास्त नाही आहे पण मोजके आहेत. रुग्णसेवक म्हणून भरपूर काम आहे त्यांचं. कोरोना काळात रुग्णसेवक म्हणून भरपूर काम केलं. फुल सिटीमध्ये हवा आहे. सिटीमध्ये फुल खेड्यापाड्यात बी आहे. बाबा मिस्त्री बाबा मिस्त्रीचं फुल होत आहे घेत आहे त्याने कॅच करून घेते आणि साधा घेणार नाही. वंचित फिक्स. वंचित पैकी चला तर हे अत्तूर गाव होतं. थोडंसं भीतीचं वातावरण दिसतोय प्रत्येक व्यक्तींमध्ये कारण स्पष्टपणे कोणी बोलायला तयार नाही. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हे मंद्रुप गाव आहे. या मंद्रुप गावामध्ये लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काका हवा कोणाची आहे? काय भीती आहे का? मतदान कुठे आहे? भीतीचं काय नाही. मतदान आहे का? हा कोण? थांबा सांगू दे. अमर पाटील. अमर पाटील का? बापूंनी कामं केलीत की परवा काल नितीन गडकरी आलते 5,300 कोटी रुपयाचे कामं मंजूर झालेत म्हणून सांगितले. त्याचं आम्हाला काय माहितीच नाही. ते माहिती नाही. बापूचं काम आहे का नाही मंद्रुपमध्ये? नाही थांबा सांगू दे त्यांना. येतो तुमच्याकडे पण कन्नड आहे रे. यंदा कोण येलो कन्नड बर्ताನೆ कन्नड ಬರ್ತದಲ್ಲ. हां ಮಾತಾಡ್ರಿ ಕನ್ನಡ. ठीक आहे. हवा कोणाची आहे का? मग आम्ही एक तर एक सर्व्हिसला आहे. नाही नोकरदार वर्ग नको अजिबात. हां नाही नोकरदार वर्ग कार्यकर्ते अजिबात नको. भीमासेना खोऱ्याचा ढाण्या वाघ म्हणून आदरणीय माजी आमदार रतिकांतदादा पाटील यांना आम्ही पहिल्यापासूनच 2004 पासूनच आम्ही मानत होतो. आणि आता त्यांचे सुपुत्र आदरणीय अमर अण्णा पाटील
त्यांचे अमर पाटील का? अमर अण्णा पाटील म्हणून त्यांचे पुत्र या तालुक्यात आता उमेदवार म्हणून अमर पाटील का? हा, अमर पाटील. कामं सांगा, काय काम केलं? अमर पाटलांचं काम हातूर जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन बघा तुम्ही. गोरगरिबांना मदत आणि कित्येक गोरगरिबांचं लग्न असू द्या, 50,000 रुपये तोळं, ते 1 तोळं सोनं, अर्धा तोळं सोनं आदरणीय रतिकांत दादा आणि इंडीचे माजी आमदार रविकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. गोरगरिबांचं लग्न त्यांनी संपन्न केलेलं आहे. अमर पाटील येणार. अमर पाटील 100% कार्यकर्त्याची भाषा वाटली. ओ साहेब, या लाडकी बहीण बोला. लाडकी बहीणचे पैसे भेटलेत का? हां भेटले. किती भेटले? 7,500. 7,500. बरं, हवा कुणाची आहे? हवा नाही आता सांगू शकत नाही आम्ही तसं. तुमचं मतदान आहे का? आहे. कुणाला टाकणार? आता लाडकी बहीणचे पैसे घेतले म्हणलं तर लाडकी बहीण. म्हणजे ज्याचे पैसे घेतले त्याचंच घ्यायचं, बरोबर? बरोबर. चला या. थांबा. बोला दादा, हवा कुणाची आहे? अमर पाटील. अमर पाटील का? नवीन व्यक्ती आहे म्हणून, यंग आहे म्हणून. नवा? हां, नवीन युवा. युवा. ठीक आहे, चला या. आजोबा, वय किती आहे? वय किती आहे? वय किती आहे? 80. 80 आहे. बरं, हवा कुणाची आहे? हवा हा, माहित आहे. हवा कुणाची आहे? माहित आहे. मतदान केलं का तुम्ही? हा, केला. कधी केला? मंगळ बुधवार. बुधवारी. कुणाला केला? ठीक आहे, राहू दे. ठीक आहे, बोला दादा. नमस्कार. हां, मी साहेबान कोळे. सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. हां. बरं, हवा कुणाची आहे? हवा प्रत्येक उमेदवाराचा हवा आहे. हां. प्रत्येक उमेदवार माझ्या मतदारसंघात त्यांनी त्याच्या हवा थोपटत आहे. पण सुशिक्षित जे मतदार आहेत 23 तारखेला दाखवतील. सुशिक्षित मतदार 23 तारखेला दाखवतील. कारण पक्षफुटी सर्व ओळखून येतं. कसं तिकीट मिळाले, कसं केलं सर्वांना माहिती आहे. सुशिक्षित मतदार बोलणार नाही यावेळी. किती उमेदवारामध्ये लढत आहे यावेळी 25 दक्षिणमध्ये 25 उमेदवार आहेत. प्रमुख कुणामध्ये लढत आहे? प्रमुख 3-4 जण आहेत. पण सुशिक्षित मतदार नावामध्ये काय राहिलं आहे? जे सुशिक्षित आहे ते गुपित मतदान आपले हक बजावतील. धन्यवाद सर. ठीक, बोला. सर आम्हाला काय कळत नाही. अमर पाटील आहे. बरं, तुमचं मतदान आहे की? आहे ना? अमर पाटील. कुणाला टाक? थांबा हो, तुम्ही मध्ये बोलू नका. अमर पाटील. तुम्ही मध्ये बोलू नका, कार्यकर्ता सारखं बोला. अमर पाटील. अमर पाटील. ठीक आहे, या. बोला दादा, हवा कुणाची आहे? अमर पाटील. अमर पाटील का? नवीन चेहरा हवा. नवीन चेहरा. हा, हा. अमर कोणी कामं केलीत का? केलेत ना, थोड्या प्रमाणात केले. हा, तरी सुद्धा अमर पाटील यावेळेस. अमर पाटील. अमर पाटील. हा, ठीक आहे. काय बोलो आपले क्या समजतं नाही, बोला. मुझे ती विधानसभा की निवडणूक है. महाविकास आघाड़ी की तरफ से अमर पाटिल है, सुभाष बापू देशमुख महायुति की उम्मीदवार है, बाबा मिस्त्री है, काड़ादी है. किसकी हवा है फिलहाल? इथे सध्या को तुम्ही अमर पाटील किती आहे? अमर पाटिल. हा. कई को? हा, कई को? पक्ष बोल को महाविकास आघाड़ी बोल के आहे वैसा हवा क्या? हवा हा, दुसरा क्या हवा वोच है. अमर पाटिल. बाबा मिस्त्री नहीं. पिछले निवडणूक को बाबा मिस्त्री सुभाष बापू देशमुख में डायरेक्ट फाइट थी. बाबा मिस्त्री 58,000 मता ले सो है. ये बारी वो चल अमर पाटील. अमर पाटिल. ठीक है. हाँ, कितनी उम्र है चाचा? मेरे 86. 86. ठीक है. मतदान है? मतदान है इसका सर. किसकी हवा है फिलहाल? बहुत दिन मतदान कर रहे हैं. हाँ, किसकी हवा है फिलहाल? हवा है अपना, क्या बोलने का. कौन आएगा निवड को? क्या ये 2 जण खोडन जो ये चुका है इनो. सुभाष बापू देशमुख है, अमर पाटिल है, काड़ादी है, बाबा मिस्त्री है. काढ़ा दे बाबा मिस्त्री 2 जण नहीं खड़ो नहीं करता. एकला खड़ो नहीं करता कोणते भी. 2 जन नहीं खड़े, लेकिन कांग्रेस पक्ष बाबा मिस्त्री को टिकट नहीं दिया तो
नहीं दिया गए बारी उम्मीदवार नहीं था बोल को कांग्रेस पक्ष टिकट दिया था, ये बारी बाबा मिस्त्री को टिकट नहीं दे और ना दिलीप राव माने को दे, नहीं दिया तो भी क्या है, फिर बाबा मिस्त्री फिर ठहरा इसकी वजह से प्रहार में से वो चुका है, हो चुके देखो ठीक है. कोण आएगा निवडणूक काढ़ा भी नहीं खड़ो करने का था और तो काढा नहीं ठरने आता. हाँ अच्छा ठीक है, अभी कौन आएंगे निवडणूक? अभी क्या बोल रहा हमें, हवा किसकी है? हवा है तीनों क्या है, बाबा के, हाँ काढ़ा के, हाँ. भाजप के. अमर पाटील महाविकास आघाडी. हाँ वो क्या हवा ले बहुत नहीं, ये तीन कटवे लड़त चकोट रहा है. ठीक चलो आओ. किसकी हवा है फिलहाल? हवा किसकी है फिलहाल? मैं मारने वो खेत में से आ जाऊँ मैं, अच्छा मतदान है क्या तुम्हारा? आए का है, किसको डालने वाले वोट? वो टेम को कौन से बोलते हैं वोट डालने का? मतलब परसों दिन मतदान है, मतदान परसों दिन करने का है. अभी तक तुम तय नहीं करे किसको मतदान करना? नहीं करना, फिर किसको करेंगे? क्या है सो वो बोले सो करने का. कौन बोले तो? वो कौन से तीन चार लोग बोलते हैं इसका. हाँ अभी अब तुम्हारे 4 लोग अमर पाटिल बोल रहे तो को कौन सा है? हाँ कौन सा है? ये महाविकास आघाड़ी युती, कांग्रेस राष्ट्रवादी युती. कांग्रेस को डालता है. कांग्रेस को डालते. ठीक है, किसकी हवा है? हवा तो सबकी है, सबकी है. सबकी है. 7 तगड़े उम्मीदवार है यहाँ पे, सब 7 के 7 उम्मीदवार की हवा है क्या? सबकी नहीं होती. जो शेतकरी है हाँ वो सिर्फ तीसरा बिल नहीं दिए बोल के कारखाने पर नाराज है. हाँ उसका बिल नहीं दे बोल को कारखानदार पे नाराज है, लेकिन 2 बड़े बड़े कारखानदार, 3 बड़े बड़े कारखानदार उम्मीदवार है यहाँ, है ना. सही है. हाँ लेकिन फिलहाल में देखेंगे तो अमर पाटिल, अमर पाटिल की हवा है, मशाल की हवा है फिलहाल. हाँ ठीक है. काका हवा कुणाची आहे? अमर पाटील. अमर पाटील का? ताजा निवृत्त पाहिजे आम्हाला, नेतृत्व ताजं पाहिजे. आता नेतृत्व पाहिजे हा तुम्हाला? युवा नेतृत्व पाहिजे. आणि अमर पाटील हे काम करणारा माणूस आहे, हा त्याच्यामुळं लोकसंख्या त्याच्या पाठीशी भरपूर पाठीमागे लागलेल्या आहेत. हा आता अगोदर बी बापूला बी 10 वर्ष निवडून दिले, तरी पण त्याने त्याच्यापर्यंत थोडंफार काम केलंय. आता त्याला बाद झालं आम्हाला. आता हे नवीन नेता निवडायसाठी आम्ही अमर पाटलाला पाठिंबा आहे आमचा. शासकीय नोकर मी शासकीय नोकर आहे. ठीक आहे, राहू दे. चला ठीक आहे. मी दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने साहेब यांचा समर्थ आहे. आमच्या दिलीपराव माने साहेबांचा धर्मराज काळे साहेबांना पाठिंबा आहे, त्याच्याबरोबर आम्ही आहोत. माने साहेबांचा काळादींना पाठिंबा आहे, पण जर तुम्ही जुळे सोलापुरात बघितलात त्यांचे कार्यकर्ते सुभाष बापू देशमुखला पाठिंबा दिले. कोणते कार्यकर्ते दिले तर नागेश घेतलाय, माघार घेतला पाठिंबा. आणि नितीन भोपळे साहेबांचं चुकून नाव आलं, त्यांनी त्या ठिकाणी नाही. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही माने यांच्या सांगण्यावरून काळादीचं काम करणार. धर्मराज काळे साहेब चांगले नेते आहेत, माने साहेब आमचे नेते आहेत. त्यांनी आधी दिले की आम्ही कोरड्या हिरीत उडी मार. माने साहेबांना तिकीट न देणं हे चूक झाली का? चूक झालीच की, त्याचा मोठा फटका बसणार इलेक्शनमध्ये. ते कोणाला कसा बसेल ते सांगता येत नाही. तर माने साहेब असले असते तर वन वे विजयी झाले असते, एकतर्फी निवडून झाली असती. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये तिकीट देण्यावरून चुकलंय सगळं. खूप मोठी चूक झाली. मंद्रुप गावातील हे बाजारपेठाचा परिसर आहे. या ठिकाणी काही लाडकी बहीण बसलेली आहे, त्यांना विचारू. कन्नड मॅक हो की? ठीक आहे. कोण बोलणार का? मावशी, लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का? लाडकी बहीण योजनेचे पैसे आले? बोला, लाडकी बहीणचे पैसे आले? आमचे डोल आहे म्हणून आम्ही केलं नाही. तुम्ही केलं नाही. बरं, हवा कुणाची आता दक्षिण? लाडकी बहीण. हवा कुणाची आहे? लाडकी बहीण. मराठी कळतंय थोडं थोडं? तुम्ही सांगा. तुम्ही तो कशाला? बोला
मावशी हवा कुणाची आहे सध्या? कुठल्या पक्षाची कुठल्या उमेदवाराची हवा आहे? मतदान कुठं आहे तुमचं? मतदान कुठं आहे? मतदान कुठं आहे? कुसूरला आहे म्हणजे दक्षिण मध्येच आहे. कुणाला टाकणार मत? मला काय माहित. तुमचं मतदान कुणाला टाकणार? होळी भाजप. भाजप ठीक आहे चला. पैशाचं आलं नाही. पैसे आले नाहीत लाडकी बहीणचे? आलं नाही. मग कुणाला खेळायचं आमचं मत आमच्या महाराष्ट्रामध्ये मग हे महाराष्ट्राचं आहे की तिकडं आहे. अक्कलकोटला आहे. अक्कलकोटला आहे. मग अक्कलकोटमध्ये कुणाची हवा आहे? ते आम्हाला काय माहित नाही. ते पण मी सांगतो सिद्धाराम मैत्रे सचिन कल्याण शेट्टी सिद्धाराम मैत्रे 2 उमेदवार आहेत. एक भाजपाचे एक महाविकास आघाडीचे. हवा कोणाची आहे? ते आम्हाला काय माहित नाही. आम्हाला मराठीला येत नाही. कन्नडमध्ये सांगा. ನೀವು ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ತೀರ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕೋರು ನಾವು. चला ठीक आहे. हवा कोणाची आहे सध्या? बापू हा? बापू सुभाष बापू. बरं का कामं केलीत का? कामं केली ती ना. कामं झालंय विकास झालाय. पण लोक असा आरोप करतात की 2.5 वर्ष बापू दिसलेच नाहीत मतदारसंघात. शेवटी आले. मागं केलं कामं ना. लोकांचं मंगल करण्यापेक्षा फक्त लोकमंगलच मंगल केले. मंगलकार म्हणजे फेमस आहे ना. बरं व्यक्ती म्हणून का पक्ष म्हणून बापू? व्यक्ती म्हणून का पक्ष म्हणून कशासाठी बापू? ठीक आहे. कामं केलं तर आणि सगळा रोड बीड सगळा सुधारण केलं तर. हां आणि मंद्रुप बी चांगलं हे केलं ना त्यांनी. काय केलेत मंगरुपमध्ये? 5 कामं सांगा. 5 म्हणजे बघा सगळं गटारचे काम सगळं रोड बीड सगळं सुधारलं गावामध्ये. सुधारलं. हां आणि हे सगळं कारखान्याचं खेडेगावामध्ये सगळं सिमेंट रोड झाले तर तिथं बी करायला तसंच कामं केले. हां करायला. बापूंनी कामं केलेत म्हणून बापू. हां बापू. व्यक्ती म्हणून का पक्ष म्हणून? नाही पक्ष असू दे काय म्हणजे कामं करणार आम्ही कामं करणारच म्हणणार. ठीक आहे. कुणाची हवा? नमस्कार मी शेतकरी आहे. बीजेपीला आम्ही सरकार निवडून येणार आहे. का बीजेपी? सुभाष बापू देशमुख चांगले आहेत आणि बंडोकोटला लोक मग हे कारखाना काढले तर साखर कारखाना. पण कारखान्याचं 20 ऊसाचे अजूनपर्यंत बिल आले नाहीत की? आले देणार आहेत अजून. कधी देणार? आणि हे बघा सर देवेंद्र फडणवीस लाडकी बहिणीसाठी योजनेचे पैसे दिलेत महिलांना. आमच्या बहिणींना आमच्या घरच्यांना पैसे आले तर त्याबद्दल आम्ही सगळं त्यांनाच मतदार. ठीक आहे चला ओके. मामा हवा कोणाची आहे? हवा कोणाची आहे? मला नीट हे जास्त काय बरं कुठे आहे मतदान? मतदान बघा हे बघू दे. मला बोल म्हणजे काय सांगायचं. मतदान तुमचं कुठे आहे हे विचारतोय. इथंच आहे. इथंच आहे. कुणाला टाकणार आहे मत? हे आवडत ते काय हे करता येत नाही. काय भीती आहे का? हे भीती काय सांगायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हवा कुणाची आहे सध्या? तुम्हालाच आहे. आता कोणाच म्हणे आम्ही एवढं काय तज्ञ नाही हो तुम्ही. बरं मी सांगतो. अमर पाटील, सुभाष बापू देशमुख, काडादी कोण? आपलं अमर पाटील. ठीक आहे बोला महाराज कुणाची हवा? काँग्रेस आहे का? काँग्रेसमध्ये महाविकास आघाडी अमर पाटील आहेत. अमर पाटील. मशालमध्ये महाविकास आघाडीच्या युतीमध्ये ही जागा सुटली आहे. काँग्रेस पक्षाच्या ऐवजी इथं आता शिवसेनेचे उभाटा गटचे अमर पाटील आहेत. बरं हवा कुणाची आहे? काय सांगता येत नाही तो. काय सांगता येत नाही. मावशी लाडकी बहिणीचे आले का पैसे? किती आले? ಕನ್ನಡमध्ये सांगा चालेल. ಕನ್ನಡ 7,000. बरं हवा कुणाची आहे? 7,000 ಬಂದಾವ ನೋಡಪ್ಪ. ಇಲ್ಲ ನಾನ ಹೊಡಿತೇವೆ ಮತ್ತೆ हवा कुणाची आहे? हवा ಅವ नाही निवडून कोण येणार इथनं? ಯಾನಂತಾನ ನಮ್ಗೆ ಏನ್ ತಿಳಿಬೇಕಾತ मग ठीक आहे. बरं तुम्ही सांगा. युवा नेतृत्व आहे इथं अमर पाटील. बरं हवा कुणाची? अमर पाटलांचा आहे आता सध्या चालू. हां निवडून पण त्यांनीच येणार आहे.
का? हां हे काम पण तसंच आहे ना. हां सगळीकडे युवा पिढीला धरून काम करते त्यांनी. हां ठीक आहे, चला थांबूया इथं. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हे कुमटे गाव आहे. हे कुमटे गावाचं एक वेगळंच महत्त्व आहे, कारण काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीपराव माने यांचा हा गड मानला जातो आणि कधीकाळी हा काँग्रेस पक्षाचा गडसुद्धा होता. कुमटे गावात आपण लोकांचे काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. काका, हवा कुणाची आहे? बोला. हवा कुणाची? हवा आता बघा काँग्रेसची हवा आहे. पण काँग्रेस पक्षाने तर तिकीटच दिले नाही की. तिकीट नाही दिलं तर तुम्हाला सांगतो त्यांची 3 पक्ष आहे की. महाविकास हा महाविकास, हा अमर पाटीलची. हा ना, अमर पाटील नाही, काढादी काढादी तर अपक्षाची हवा आहे. बरं, काढादी का? हा काढादी म्हणजे काय, आता कोल आहे, लोकांचा कोल आहे, लोकांचा कोल आहे. आणि काय लोकांना चिमणी पाडल्यामुळे राग आहे. आणि त्या दृष्टीने लोकांना बरेचसे दिवस त्यांनी काम केले. त्यांचे काम बी आहे, कारखाना ताब्याचा आहे. काय लोक जगू दे. पण उसाची बिल निघी नाहीत की अजून? उसाची बिल निघी नाहीत की? उसाची बिलाचं काय बिल देते, पण मागं पुढं होतं. मागं पुढं होतं आणि काटा मारत नाही कारखान्याचा. तो गोष्ट चांगली आहे. दिलीपराव माने यांना उमेदवारी दिली नाही, राग आहे का मनात? नाही, राग मनात कोणाचा धरायचा नाही. राजकारणात राग धरायचा नाही. हा आजचा भाऊ शत्रू. ठीक आहे, आम्हाला राग आहे. तुम्हाला राग आहे? माने यांना उमेदवारी मिळायची होती. हा मिळायला पाहिजे ना. जर उमेदवारी मिळाली असती तर शिवर सीट होतं. शिवर सीट होतं ना. माने यांनी आता काळेदी यांना पाठिंबा दिलाय. आता ते मालक जे सांगतील तेच ना, लोकशाही आहे. बरं, हवा कुणाची आहे सध्या? अजून तर काय तसं डिक्लेअर झालं नाही. ठीक आहे, बोला साहेब, हवा कुणाची आहे? आता हवा तर माने साहेबाचंच आहे. पण माने साहेबालाच आम्ही दुःखात गाठली ती म्हणल्यावर आता काय आम्ही बोलू, काय कुणासोबत बी मी बोलू शकत नव्हतो. काय इच्छाच राहिली ना, कुणाबद्दल काय बोलायचं हे इच्छा राहिली ना कुणाचं. काय नाराजी आहे का माने साहेबांना तिकीट नाही भेटली? सगळ्याजणच नाराज आहे. अख्ख्या कुमटाने अख्ख्या दक्षिणात पूर्ण नाराज आहे. फरक पडला असता का माने साहेबांना तिकीट भेटली असती तर? त्यावेळी कळलं असतं. कुस्ती आता लंगोटी लावल्यावरच कळलं असतं. आम्ही लंगोटी लावल्यानंतर पुढं काय बोलणार आम्ही तुम्हाला. आता कोणाची हवा आहे? आता काय बोलू शकत नाही ना. आता काय आमचं माणूस नाही तर आम्ही दुसऱ्याला. माने साहेबांनी काळादी यांना पाठिंबा दिलाय. त्यांच्या शब्दावर आपण मान ठेवून काढायचं. बरं, बोला. काय ते त्याने सांगितलं तेच शब्दाला मान. आमचं माने साहेब जे सांगतील त्याला. माने साहेब जे सांगतील ते. काढा दिला बहुमताने विजय करू. या चला पुढं बघूया. दादा, हवा कोणाची आहे? हवा तुतारीची आता सध्या. तुतारीची? दक्षिणमध्ये तुतारी नाही? दक्षिणमध्ये तुतारी नाही. बरोबर आहे. अमर पाटील. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. का अमर? आता इतके दिवस बघितलं मी भाजपला मत टाकून काही सुधारणा वगैरे काही झाले नाही ना. आता युवा आणि MBA झालेला शैक्षणिक क्षेत्रामधला तो थोडा समजूतदार आहे. त्यांनी काहीतरी घडविल. आता बघूय. युवा नेता आहे पण त्याच्याकडे लक्ष दिलं आहे सध्याला. बोला दादा, हवा कोणाची? दक्षिण मध्ये हवा कोणाची? मत कुठं आहे तुमचं? मतदान कुठं आहे? मतदान नाही आलं अजून. अजून मतदान नाही आला? बरं, नाव काय तुमचं? रमेश हरवळकर. वय? वय 24. पण अजून का मतदान आलं नाही? काढलं नाही अजून. अजून काढलं नाही? ठीक आहे, बोला. आम्ही पुण्याचे. तुम्ही पुण्याचे? बरं, ठीक आहे, बोला. हवा कोणाची दक्षिणमध्ये? दक्षिणमध्ये काढादी. का? मग ते अपक्ष आहे ना. अपक्ष. माने साहेबांनी पाठिंबा दिला त्यासाठी? तसं का नाही. पाठिंबा देऊ द्या न देऊ द्या, काम वेळेवर. बरं, काळादी साहेबांनी काय काम केलं सांगा जरा.
काढा 4-5 कामं सांगा त्यांची. कंपनीत कामाला घेतलंय, शाळेत शिक्षणच आहे आणि हे आमदारच्या याच्यात आहे. पण उसाचं बिल निघत नाही की लवकर? बिल निघत नाही, 1-2 महिन्यांनी निघतायच बिल. निघतंय, उशीर निघतंय पण निघताय उशीर. ठीक आहे. बोला दादा, हवा कुणाची? आपल्याला काय नाही बघा त्याचं घेणं देणं कुणाचा. बरं, कोण आलं घेणं नाही काय त्याचं. मतदान कुठं आहे? इथेच आहे. इथेच आहे. कुणाला मत टाकणार? या त्या दिवशी बघू म्हणा. बरं, माने साहेबांना तिकीट नाही दिले, नाराजी आहे का कुमटे गावात? हे नाही, आम्ही काय नाराज नाही कुणाला. दिले नाही दिले आम्हाला काय त्यांचं कोण. बोला, हवा कुणाची आहे? हवा बापू, सुभाष बापू देशमुख. कामं आहेत त्यांचे, कामं केलेत. बरं, लग्न आहे त्यांचे, ते लोकमंगलच्या समूहातर्फे केलेली काम आहेत. बापूंचे भरपूर काम झाले आहेत, विकास चांगला आहे त्यांचा. आणि बरं, बापू व्यक्ती म्हणून का पक्ष म्हणून? बापू व्यक्ती म्हणून चांगले आहेत, पक्ष म्हणून बी चांगले आहेत. पक्ष म्हणून पण चांगले आहेत. आणि तसंच आमच्या माणसांना तिकीट मिळालं नाही तर आमचा माणूस राहिला असतं तर काय ते विचार केला असतं. म्हणजे मानेला जर तिकीट भेटलं असतं तर माने साहेबांना तिकीट भेटलं असतं तर तुम्ही मानेचं काम केलं असतं. सगळंच मानेला तिकीट न देणे हे महाविकास आघाडीची चूक होती का? चूक आहे की चूक आहे. दक्षिण काँग्रेसची जागा होती, दक्षिणची काँग्रेसची जागा होती. माने साहेबांना द्यायला पाहिजे होतं, त्यांनी गुपित ठेवून सगळं नाराज केले. अमर पाटील युवा नेतृत्व आहे की? अमर पाटील आहेत पण युवा नेतृत्व, पण कसं आहे त्यांचं जरा दबदबा कमी आहे. बापूंचं कसं आहे, कार्य चांगलं आहे, संस्था आहेत, त्या शाळा आहेत, त्यांच्या बँका आहेत. काही काम घेऊन गेलेत की होतं ते काम, असं आहे बापूंचं. ठीक आहे, चला. हे होते कुमटे गाव. थांबूया. विधानसभा मतदारसंघातील हा नीलमनगर परिसर आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा हा परिसर आहे. कारण भाजपाचा हा बालेकिल्ला मानला जातो. लोकांचा कौल काय आहे यावेळेस आपण जाणून घेऊया. बोला काका, हवा कोणाची आहे? आम्ही चालले हवा बघा. आम्ही माझं वय 75 आहे. देशामध्ये आतापर्यंत 77 लाख पेन्शनर्स आहे माझ्या वयात. आम्ही 95 पेन्शनवाले आहेत. आम्हाला नरेंद्र मोदीनं आतापर्यंत 10 वर्ष झाले सत्तेत येऊन आम्हाला काय केलं नाही. काँग्रेसने याच्या अगोदर आम्हाला काही वाढवलं नाही. आणि जर आम्हाला एवढं तुम्ही या मतदारसंघात हवा कोणाची आहे तसं मी सांगू शकतो. आता आपलं सगळा हवा बदललेला आहे. कोण कोणाची? पहिले BJPची होती, आता काय सांगतो एवढा आघाडी बिघाडी कसं बोलता येत नाही. आता कोणाची भीती वगैरे आहे का बोलायला? भीती नाही आहे. बरं, हवा कोणाची आहे सध्या नीलमनगर परिसरात? नीलमनगर परिसर कमळ आहे. पुरा का भीती नाही, ह्याच्यावर नाही. याला तेवढा आरक्षण कमळच येणार. कमळ का? हा, नक्की 1000% कमळ का? कारण का? कारण का मला सगळं बघितलेलं आहे. बापूंनी कामं केलीत का नीलमनगर परिसरात? काय जास्त आता याचं मतदान जे आहे ते पक्ष म्हणून आहे का व्यक्ती म्हणून आहे? पक्ष म्हणून आहे. भाजप सरकार म्हणून फक्त मतदान करायचं. बोला करायला पाहिजे की मंत्री. हवा कुणाची आहे सध्या नीलमनगर परिसरात? बीजेपी का? काय ते मोदीनं देशासाठी कामं केली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये. बरं, ठीक आहे. मोदींनी कामं केली आहेत, बापूंनी कामं केलीत का? केलीत. 4-5 कामं सांगा. सामुदायिक अन्नदान. ते लोकमंगल समूहातर्फे झाले. आमदार म्हणून काय काय कामं केली? केलीच आहेत ना. फाउंडर आमदार निधीतून काय काय कामं केली? एक नाही, आमचं मध्यमध्ये आहे. ठीक आहे, चला. बोला. मोदी येणार का? देशमुख येणार आहे. कारण म्हणजे तिचं कार्य केलेलं आहे आमच्या वाड्याचं.
गवळी वस्तीला. काय काम केलं? नगरच्या वेळेला पकडून ते हे काम केलेलं आहे आणि लग्न करते वरच्या लेखला कामं लागून किती माणसं होते 100 100 200 बोला काका वय किती आहे? 82 वय. 82 वयाच्या वर्षात अशी निवडणूक बघितली का? इतके उमेदवार 7-8 तगडे उमेदवार थांबलेत या दक्षिणमध्ये. काय बघितली? हां बरं हवा कुणाची आहे सध्या? काय तसं सांगता येत नाही. हां काय सांगता येत काय सांगता येणार नाही. कोणी ठरू शकत नाही. तुमचं मतदान झालंय का? वयस्कर आहेत की तुम्ही? वयस्कर आहे पण मतदान अजून 20 झालं. राजोबा वय किती आहे? 80 आहे. बरं हवा कुणाची आहे निलमनगरमध्ये? देसाई नगरमध्ये राहतो. मतदान दक्षिणमध्ये आहे तुमचं. बरं हवा कुणाची दक्षिणमध्ये? चला मी सांगतो. सुभाष बापू देशमुख, अमर पाटील, काडादी, बाबा मिस्त्री. हवा कुणाची आहे? बाबा मिस्त्री आणि काडादी का? बाबा मिस्त्री का? तुझं मतदान नाही का? चला मतदान कार्ड बनवून घ्या जाण्याच्या अगोदर. चला थांबूया इथं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शेवटचे काही तास शिल्लक आहेत. आम्ही सुद्धा हत्तूर गावापासून सुरुवात केलो. आता आमच्या ग्राउंड रिपोर्टचा सुद्धा शेवटचा गाव आहे. आता आपण सध्या दक्षिण सोलापुरातील होडगी या गावात आहोत. बघूया होडगी गाव लोकांची प्रतिक्रिया. चला महाराज. नाही इकडं ते नाही चांगलं. तुम्ही चांगलं आहे लोक. तुम्ही सांगा की हवा कुणाची आहे? काय वयस्कर आहे हो आम्ही काय तर सर आम्ही शेड्या माणसं या सर शेड टाकतोय काय कोण आहे प्रमुख शिवसेनाची. बोला हवा कुणाची आहे? काळे साहेबांचं. काडादी साहेबांची का? लोकप्रिय आहे. सभासद कारखाना आहे. कारखाना आहे. शेतकऱ्याचं भलं करणार माणूस आहे. बरं ऊसाचं बिल उशिरा निघतंय की? मिळतंय. बरं ऊसाचं बिल मिळतंय. उशीर का होणार मिळतंय पण. ठीक आहे. बोला हवा कुणाची आहे महाराज? आम्हाला काय कळत नाही. आम्ही शेतामध्ये राहतो. मतदान कुठे आहे तुमचं? आमचे मतदान सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये. बरं कुणाला मत टाकणार? कुणाला ते आपण सांगणार नाही. आपलं मालक. भीती आहे का? कधी कशाला भीती नाही. का देणार नाही घेणार नाही माझं. कुणाची भीती वगैरे? मी कुणावर भेणार बी नाही. ठीक आहे. बोला साहेब कुणाची हवा आहे? पुढे का भीती आहे का इथं? नाही ना. बोला काळे साहेबांचा हवा आहे. काडादी साहेबांची हवा आहे. चांगला नेतृत्व. लिंगायत मत फॅक्टर धरतंय का? तसं काय हे चालत साहेब इकडे दक्षिण सोलापूरमध्ये. पण ते चालते तसं पण करतो नेतृत्व आहे आणि चांगलं स्वभावाचा माणूस आहे. कामं केलेत म्हणजे काय नवीनच आहेत त्यांनी आणि त्याचे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये कामं चांगले त्यांचे. त्यासाठी त्याच्यावर जरा आशा आहे लोकांची आशा आहे. या सर जरा पुढे या. बोला हवा कोणाची आहे सध्या? अमर पाटलाचं. अमर पाटील का? का ते नवीन नेतृत्व आहे आणि पंचायत युवक नेतृत्व. पंचायत समिती जिल्हा परिषद या मतात या गटातून त्यांनी निवडून आलेले आहे. सर्वसामान्य लोकांचं कामं केलेले आहेत आणि लोकांना. बापूंनी कामं केली नाहीत का? त्यांनी काय नाही बकाच केलंय. काही कामं केलं. अमर पाटील व्यक्ती म्हणून का पक्ष म्हणून? पक्ष म्हणून शिवसेना पक्ष. हा महाविकास. ठीक चला या. बोला हवा कोणाची? अमर पाटलाची. अमर पाटील का? मी बंगारला साहेब. मी धन्यवाद आहे. मी व्यावसायिक आहे तुम्ही. ठीक आहे चला. व्यावसायिकाची प्रतिक्रिया नको. या पुढं चला. नाव बोला. हा ज्ञानेश्वर काळे. हवा कोणाची आहे? हवा ते नाही. इथं खाली आमच्या गावात कोणाचं नाव सांगितलं ना त्याला गावाच्या बाहेर काढून टाकायचा. भीती आहे. हो भीतीच्याच मुळे सांगतो की मी. म्हणजे ह्याला त्याला मी मतदान टाकून द्यायचं त्याला. हे गाव सांगा म्हणजे कसं आहे विरोध पार्टी. बापरे ह्याने ह्याचं नाव घेतलं का हे त्याला गावाच्या बाहेर काढा.
हो. हवा कुणाची आहे तुमच्या? हवा कोणाची, जे निवडून येईल त्याची हवा. हो. ठीक आहे, चला बोला. नाही बोला साहेब. हा ठीक आहे. चाचा क्या नहीं समझता हमारे को. ठीक आहे, बोला. आवाज काय कळत नाही मामाच. हवा कुणाची आहे बोला. बापू देशमुख. सुभाष बापू. का काम केलेले गेले आहे. बर 4-5 कामं सांगा काय केलं. काम आमच्या लक्षात नाही. लक्षात नाही ते. बरं सुभाष बापू परवा म्हणलेत की होडगीला पर्यटन स्थळ बनवणार. बरोबर आहे का? बरोबर आहे. काम झालंय का? चालू आहे. कुठलं? त्याला साईबाबा मंदिर. ठीक आहे, चला बोला. काका हवा कोणाची आहे? सुभाष बापू देशमुख. सुभाष बापू देशमुख. ठीक आहे, चला या इकडं. बोला हवा कुणाची? आम्हाला काय येत नाही. मला नाही. बोला बोला. हवा कुणाची आहे सध्या? आता हवा का समजा आपले सर्वच हवा आहे, पण मतदान केल्यावर कोणाचा हवा बाहेर पडतंय. आता सर्वत्र हवा आहे. आघाडीवरती कोण आहे सध्या आता प्रचारात? कोणाला माहित नाही. उद्याच्या राज संपलं की तेव्हा आघाडी माहित होत आहे. ठीक आहे, चला बोला. काय तिन्ही उमेदवार सेमच आहेत. अमर पाटील 50-50. कोण 3 उमेदवार? अमर पाटील, अमर पाटील, सुभाष बापू काढते. ते का सेमच आहेत. काय ह्याच्यामध्ये काय कोण येते काय जातं काय सांगता येत नाही. तिघांचा सेमच आहे, ह्याच्यामध्ये काही फरक नाही. काही फरक नाही. बरं बाबा मिस्त्री पण थांबलेत प्रहारकडून. पराकडून उभारले, परंतु बाबा मिस्त्रीला तेवढं काही हे नाही आहे. तरी मतं खातात त्यांनी. मतं खात्यात. मतं खातात. कुणाची मतं खाणार? त्यांनी सर्व काटक समाजचे खाणार, तर थोडे मुसलमानचे बी खाणार. म्हणजे नई जिंदगीतील मुस्लिमांची पण मतं खाणार. मतं बी खाणार. बरं याचा फायदा तोटा कुणाला होईल? फायदा तोटाला सुभाष बापूला होईल. फायदा होणार सुभाष बापूला? नाही, घाटा होईल. सुभाष बापूलाच घाटा होईल. कसं काय? आता अल्पसंख्याक समाजाचे मते भाजपाला तर पडत नाही. ना बरोबर. काँग्रेस पडायचं ठिकाणी त्यांनी खात आहे. बरोबर. मग कुणाला फायदा होणार? सुभाष बापूला सुभाष बापूला फायदा होणार. ठीक आहे. झालं की अजून काय करता तुम्ही सांगा. त्यांचं झालं ते बरोबर. तेच काय बरोबर. ठीक आहे. अजून कोण सांगणार आहे का? बोला महाराज, कुणाची हवा आहे? हे बीजेपी. बीजेपी का? बीजेपी काम चांगलं आहे, त्यांचं विकास चांगला आहे. सुभाष बापूंचं काम आहे. बरं एक 4-5 कामं सांगा काय. 4-5 सगळे रोड तरी आजूबाजूचे सगळे रोड केलेले त्यांनी. तलावाजवळ काम चालू आहे आता सध्या. पर्यटनचं काम पर्यटन चालू आहे. आणि सरकारी कामं त्यांनी काम सांगून करत नाही, सगळं केले. तर पण सुभाष बापूंवरती असा आरोप आहे की 2.5 वर्ष बापू दिसलेच नाहीत कुठल्याही मतदारसंघात. ठीक आहे, सगळं मान्य आहे मला. सुभाष बापू का यांच्या घरात येऊन पाणी भरावं का? उगाच नाराज सांगतात. काय सांगतात लोक. सुभाष बापू काम चांगलं केलंय, परंतु यांच्या घरात प्रत्येकाच्या घरात जावं असं का नियम आहे का आमदारांनी? बापू व्यक्ती म्हणून का पक्ष म्हणून? पक्ष तर पहिला पक्ष आमचं, नंतर बापू. पहिला पक्ष आमचं, पहिला पक्ष नंतर बापू. ठीक आहे, चला ओके. बोला हवा कुणाची आहे? धर्मराज काढावे. काढादे का? त्यांचं काम हे जास्त आहे. काय काम? दक्षिणमध्ये 2-4 कामं सांगा की. त्याचं संस्थालय हो, आणि त्याचं हे बी जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यात नावाजलेलं काडादी साहेब आहे त्याने. लिंगायत समाजचे असल्यामुळे काय फॅक्टर? ते फॅक्टर तसं काय नाही. ते फरक पडतो साहेब. ते त्यांचं काम एवढं मोठं आहे दक्षिणमध्ये आणि संस्थेमध्ये. कुठल्याही बी कामात त्यांना अनुभव जास्त आहे. मी पहिल्यांदा बी प्रेसवाल्यांना बी सांगितलो काढल्याशिवाय इथं पर्याय नाही. म्हणजे इथं जवळपास किती मतदान आहे होडगी गावात? होडगी गावात बघा 7-8 हजार. आणि आघाडीवरती काढायची आघाडी. ठीक, चला. दक्षिण सोलापुरातील ही विधानसभा निवडणूक हा दुरंगी बहुरंगी नसून सप्तरंगी झालेली आहे. कारण या मतदारसंघात 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 7 तगडे उमेदवार उभारलेले आहेत. येथील प्रत्येक नागरिकांचा मतदान हा खूप महत्त्वाचा मतदान असणार आहे. कारण या मतदारसंघात तुम्ही कुणीही आता गणित घालू शकत नाही की उमेदवार नेमकं येणार कोण. प्रत्येक गावात आम्ही फिरलो, आमच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतला, यातून असं स्पष्ट कुणाचंही चित्र दिसत नाहीत.
त्यामुळे या मतदारसंघात मतदाता हाच राजा असणार हे नक्की आहे. कॅमेरामॅन मुजाहिद बंदालसह मी आदिल पटेल, सोलापूर.